त्यात उद्या शनिवार रविवार असल्यामुळे या चित्रपटाला अजूनच प्रेक्षक गर्दी करतील यामध्ये शंका नाही. साहेब, आज आपण आवर्जून उभं राहून चित्रपटाला टीमला कायमच आपलं प्रेम आहेच आहे, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करतो की वर थिएटर्समध्ये या चित्रपटाचं 14 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये आपण प्रक्षेपण करणार आहोत आणि प्रीमियर सोहळा संपन्न होतो. तिकिटानुसार आपण कृपया बसून घ्यावे आणि आज स्वतःला गर्दी करू नये अशी आपल्याला नम्र विनंती. कारण 2000च्या वर आपण प्रेक्षक आहात. आतमध्ये जाताना कृपया हळूहळू आणि शिस्तीत कुणालाही त्रास न होता आपण जावे अशी विनंती. पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 याचा शुभारंभ होतोय आणि आज ठाण्यामध्ये होणाऱ्या शुभारंभाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज सर्वच आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी इकडे आहे, त्यांचं मनापासून स्वागत करतो. मंगेश देसाई यांचंही मनापासून अभिनंदन करतो. प्रसाद यांचं अभिनंदन आणि माझी भूमिका करणारे क्षितिज जाते यांचे मनापासून अभिनंदन आणि बाकी सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे हा सिनेमा जो आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर, त्यांच्या आयुष्यावर आणि कार्यकर्तृत्वावर हा धर्मवीर सिनेमा झाला. आणि तो काय धर्मवीर हा मंगेश देसाई आणि त्यांच्या टीमने तयार केला. प्रवीण तरडे आपले लेखक दिग्दर्शक त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. ते पुण्यामध्ये तिकडे प्रमोशनसाठी तिकडे गेले आणि दिघे साहेबांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं आयुष्य महाराष्ट्रातले देशातले जगभर सर्वांसमोर यावं अशी भावना ठेवून या सर्व टीमने धर्मवीर सुरू केला मुक्काम पोस्ट ठाणे. आणि तो एवढा लोकप्रिय झाला 2022मध्ये. काय त्याला म्हणतो आपण ब्लॉकबस्टर झाला आणि जगाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांची झालेली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी हा धर्मवीर पार्ट 2 या ठिकाणी सुरू होतोय. खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांचं कार्यकर्तृत्व 3 तासाच्या सिनेमामध्ये आपण साध्यबद्ध करू शकत नाही. एवढं काम केलं आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये की एक समाजाला आणि समाजाची आणि काळाची गरज ओळखून त्यांनी अनेक निर्णय घेतले. तात्काळ न्याय देण्याची त्यांची भूमिका आपण पाहिली, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काही आयुष्य आता पडद्यावर पाहताना खरं म्हणजे दिघे साहेब हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे झुंजार नेते आणि बाळासाहेबांचा आवाज म्हणून परिचित होते. आणि आम्ही सगळेजण त्यांची सावली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केलं. आणि जेव्हा त्यांचा प्रवास पडद्यावर पाहतो त्यावेळेस आम्हाला पूर्वीचं आयुष्य जगल्याचा भास होतो. खरं म्हणजे तो काळ कठीण होता. त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका, त्यावेळेस जे काही जीवनावश्यक वस्तूंचे जो काही तुटवडा, मग आंदोलनं सगळं होतं. आणि आताही मला दिघे साहेबांची एकनाथ म्हणून अशी कधी अचानक कहाणी येते. आणि त्यांचा जे काही आदर्श आहे, त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे आणि त्यांनी दाखवलेली जी काही दिशा आहे, त्यांनी दाखवलेला मार्ग जो आहे, हा मार्ग पुढे नेण्याचं काम खरं म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे आदर्श जगण्याचं काम आणि व्यक्त होण्याचं काम आम्ही करतो आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं आणि या दोघांचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून करतो आहोत.
आणि म्हणूनच आज हा मला वाटतं हा दोन हे आपलं कोणीतरी हे आहे ना त्याच्यामध्ये त्यांचंही स्वागत आहे. अच्छा शिंदे मेजॉरिटीमध्ये आणि म्हणून त्यांचं कार्य अखंडपणे सुरू राहावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. मी जरी मुख्यमंत्री आज असलो तरीसुद्धा याच्या मागेची प्रेरणा आणि ऊर्जा आणि विचार आनंद दिघे साहेबांचे आहेत. शिकवण आनंद दिघे साहेबांच्या बाळासाहेबांचे विचार आहेत. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. खरं म्हणजे शेवटी दिघे साहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात सेवेसाठी शोभून दिसतो. ही भूमिका त्यांची आम्ही पुढे नेतोय शासनाच्या माध्यमातून. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून शासन आपल्या दारी असेल. आता अनेक प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मला प्राप्त झालं पाहिजे. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देतोय हे महत्त्वाचं आहे. आणि अशाच प्रमाणे दिघेसाहेब जगले. आणि म्हणून त्यांची जी काय आज अनेक त्यांना आपण आज इथे पाहतो माणूस हिंदुत्व शोधणारा देव माणूस. त्यांचं व्यापक हिंदुत्व आणि सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची जी कार्यशैली होती त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत झाले होते. ते दिघे साहेबांना देव मानणारी माणसं मी पाहिली आणि आजही देवाऱ्यात त्यांचा फोटो लावणारी खरं मी पाहतो. म्हणून त्यांचं मोठेपण जे आहे या सिनेमातून व्यक्त होतं. मला वाटतं त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की या दुसऱ्या सिनेमात देखील मला वाटतं ते पाहू शकत नाही. सुख शांती समाधान मला प्राप्त झालं पाहिजे. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देतोय हे महत्त्वाचं आहे. आणि अशाच प्रमाणे दिघेसाहेब जगले. आणि म्हणून त्यांची जी काय आज अनेक त्यांना आपण आज इथे पाहतो माणूस हिंदुत्व शोधणारा देव माणूस. त्यांचं व्यापक हिंदुत्व आणि सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची जी कार्यशैली होती त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत झाले होते. ते दिघे साहेबांना देव मानणारी माणसं मी पाहिली आणि आजही देवाऱ्यात त्यांचा फोटो लावणारी खरं मी पाहतो. म्हणून त्यांचं मोठेपण जे आहे या सिनेमातून व्यक्त होतं. मला वाटतं त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की या दुसऱ्या सिनेमात देखील मला वाटतं ते पाहू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही ठरवा कारण त्यांचं काम एवढं प्रचंड काम आहे आणि त्यांचं काम कार्यकर्तृत्व पुढे नेण्याचं काम आपण करतोय. प्रसाद हो त्यांना मनापासून मी धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी जी भूमिका दिघे साहेबांची केली ती अफलातून केली. आणि दिघे साहेबांना तुम्हाला माहीत नसेल आनंद दिघे साहेबांना कधी ते भेटले नाही, कधी पाहिलं नाही. कधी त्यांनी पाहिलं नाही, कधी भेटले नाही, कधी दिघे साहेबांशी बोलले होते. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाचा सिनेमा साकार करायचा असेल तर त्याला बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. पण असं काहीही न होता फक्त त्यांची दिघे साहेबांची माहिती त्यांच्यासोबत काम करणाऱ्याकडून घेऊन या सिनेमामध्ये आनंद दिघे साहेबांची भूमिका प्रसाद ओक यांनी हुबेहूब केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रवीण तरले यांनी तर जे काही लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे ते पण अफलातून आहे. प्रवीण ते सिनेमात अफलातून असतात
आणि त्यामुळे आपल्यातून माणसाचे आपल्यातून सिनेमा करण्याचं काम आपल्यातून तो त्याला तो पण आपल्यातून तर त्याचंही अभिनंदन. मंगेश तो आपल्या घरातलाच माणूस आहे. मंगेशला दिघे साहेबांच्याबद्दल एवढं प्रेम होतं की एवढी आपुलकी होती, जिव्हाळा होता की त्याला तो धर्मवीर करायच्या वेळेस त्यांनी सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या सर्व टीमने मला देखील या सिनेमात एक छोटा असा आणि म्हणून माझा रोल जो आहे जितीन जाते यांनी केला त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी देखील फार मनापासून जीव ओतून काम केलं. तसं माझं काम करणं तसं सोपं नाही आहे, कारण मी 24/7 आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सर्व लोक आपल्याला भेटत आहेत, मी त्यांना भेटतोय, संवाद साधतोय. आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी एक सर्वसामान्यांच्या जवळ जाऊ शकलो, त्यांना मदत करू शकलो, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. धर्मवीर सारखा धर्मवीर पार्ट 2 देखील यशस्वी होईल आणि खूप यश मिळेल आणि खरोखर हा जगप्रसिद्ध सिनेमा होईल अशा शुभेच्छा देतो. मागच्या वेळेस देखील इतर राज्यातून मागणी होती, म्हणून आपण आता हिंदीमध्ये पण हा सिनेमा केला आहे. आणि म्हणून इतर राज्यातले लोक देखील दिघे साहेबांना मानणारे लोक आहेत, ते देखील हा सिनेमा पाहतील. आणि अनेक लोक ज्यांना दिघे साहेब फक्त त्यांचं नाव माहीत होतं, काम माहीत होतं, त्यांच्यासमोर त्यांचा आदर्श उभा राहील. सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. फ्लॅश नाही मारता. महाराष्ट्र टूरिज्म खाली अजून एक शेडी खाली होता. नमस्कार, मी शरद पुंगशे, मराठी अभिनेता. नमस्कार. सत्ताधाऱ्यांनी नाटक बंद पाडले. नाटक कला आहे तर पक्ष कुठून आला? विकास तर बोलला इकडे आहेत म्हणून कानामध्ये मागेच होतो, माझ्या पुढे येऊन तो उभा राहिला. अरे ठीक आहे ना, तू माझ्या पुढे कसं यायचं ते तुम्ही दोघं बघून घ्या ना. माझ्या पुढे येऊन उभा राहून तुला ठीक आहे ना, मग सायकल बघून ही कशी राहिली. टाकवलं असं माझ्या टक्काचं नाही, तुम्हाला बोलायची पण नाही. 1 मिनिट आहे बांडेजी. महाराष्ट्र टूरिज्म खाली अजून एक शेडी खाली होता. नमस्कार, मी शरद पुंगशे, मराठी अभिनेता. नमस्कार. सत्ताधाऱ्यांनी नाटक बंद पाडले. नाटक कला आहे तर पक्ष कुठून आला? ते कुठे आहे?
विकास तर बोलला इकडे आहेत म्हणून. हाँ जल्दी लगाओ तुरंत सेम से आजकल ये दोनों ऑडी नंबर 3 साथ में कुछ करते ही नहीं है। और ये पॉज करो चाहिए तो आखिरी बार हमने एक साथ क्या किया था? मी मागेच होतो, माझ्या पुढे येऊन तो उभा राहिला. अरे ठीक आहे ना, पण तू माझ्या पुढे कसं यायचं ते तुम्ही दोघं बघून घ्या ना. माझ्या पुढे येऊन उभा राहून तुला काही ठीक आहे ना, मग साईडला बघून घे. ही कशी राहिली? गणेश ठाकूरला सांग माझ्या टक्करचं नाही तुम्हाला बोलायचं पण नाही. एक मिनिट आहे बालेजी. वीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या भव्य दिव्य प्रीमियरच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहोत. मान्यवरांचंही आगमन झालं आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सगळ्यात आधी साहिल मोशन आर्ट्सचे श्री मंगेश देसाई यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्या. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत साहिल मोशन आर्ट्सचे निर्माते श्री मंगेश माननीय आमदार निरंजनजी डावखरे हे सुद्धा इथे उपस्थित. माननीय आमदार श्री रवी आपण सरचं स्वागत करूया. सगळ्यांना विनंती आहे. साहिल मोशन आर्ट्सचे निर्माते श्री मंगेश ये लाइट बंद कर रहे 15 सितंबर 2 अक्टूबर तक बोलो चालू बोलो चालू करने कश्मीर से लेकर के कन्याकुमारी और स्वच्छता ही सेवा के अभियान